खरंच खूप मजा आली हो आज. किती व्हरायटी मध्ये नाश्ता होता आज. वा अदिती वहिनी, मानलं तुम्हाला. कॉलेजला जाणार आहात ना की एवढं सगळं खाऊन सुस्ती आली आता? बरं चला आपण भांडी घासूया, नाहीतर ते पण करून मोकळी होईल ती मुलगी. चला 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 चला. आदिती ऐक, ये बैस इथे, आराम कर जरा. हो आलोच. ये ग, नजर काढू दे तुझी. नजर? का बरं? किती करशील ग? मला जेवण कसं बनवायचं हे विचारणारी तू आज प्रत्येकासाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता केलास. अगं हे मी सुद्धा इतक्या वर्षात केलं नाही कधी. नाश्ता आवडला तुम्हाला? मी नेटवर बघून बनवलाय. कसं झालाय? अदिती अगदी अप्रतिम झाला नाश्ता. अप्रतिम, लाजवाब. सगळे पदार्थ इतके छान होते ना, म्हणून मी सगळ्या डिश ट्राय केल्या. आदिती ये ना बस. नाही नाही ताई काकी, मी थोड्या वेळात येते. काय झालं आणि थकल्यासारखी वाटतेस? नाही ते डोकं दुखत होतं जरा. अगो बाई, मग जरा आराम कर ना. नाही हो, काळजी नका करू, एवढं काही नाही झालंय. आणि आता मी जाते, आपल्या फॅक्टरीसाठी ऑनलाईन मीटिंग आहे, ती अटेंड करायची आहे. बाकी नाश्ता खरंच चांगला झालाय ना, की माझं मन राखण्यासाठी बोलताय? अगं हो, खरंच आवडला. बघ बाई, रत्नाक्का म्हणतायत म्हणजे नक्कीच चांगला झाला होता. सिड, तुला आवडला ना? हो, चांगली झाली होती मिसळ. अगं तुला घाम किती आलाय? ऐक ना आदिती, बैस ना जरा. हा नाही नाही रत्नाक्का, अहो मीटिंगची वेळ झालीये, आम्ही जातो. युवराज चल जाऊया. आलोच. हा सिद्धू, अरे तू पण जा ना, आपल्या फॅक्टरीची मीटिंग आहे ना. हो ना, खरे तू नाही जाते? हे काय, जातोच आहे मी. चला आपण पण निघू. सिद्धू कुठे? अहो तो तर मीटिंगला गेलाय. का, काय झालं? आणि गोठा कुणी साफ करून ठेवला? अगं आतापर्यंत असा गोठा मी कधीच साफ केला नाही. माहिती नाही कुणी केला साफ. अगं बाई, आदितीने साफ केला? आदितीने साफ केला? आता तिथूनच आली ती? अदिती. हॅलो, कॅन वी स्टार्ट? हॅलो सर. सर, इफ यू डोंट माइंड, मी काम करता करता मीटिंग केली तर चालेल का? इफ यू डोंट माइंड. हो नो, नो प्रॉब्लेम. तात्यासाहेब देशमुखांना ओळखतो आम्ही, त्यांच्याबद्दल खूप काय ऐकलंय. देशमुख इंडस्ट्रीजच्या ओनर तात्यासाहेबांच्या सुनबाई घरातल्या कामाकडे दुर्लक्ष न करता फॅक्टरीचं पण काम करतायत. वा, वी आर सो इम्प्रेस. थँक्यू सर. आणि सर डोंट वरी, असं कुठेही होणार नाही की माझं लक्ष नाहीये. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला जे काही माहिती हवी आहे, ती सगळी आम्ही देऊ. इट्स ओके. खरंच किती छान मीटिंग हँडल करतेस अदिती. खूप कौतुक वाटते अदिती तुझं.
काय करताय सगळं? अहो तुमच्या लेकीचं कौतुक. तुमची मुलगी एवढं मन लावून घरातली कामं करते, फॅक्टरीच्या कामालाही सुरुवात केली. केवढं करते बिचारी, घरासाठी किती करते. तिचा कौतुक समारंभ करणार आहोत आम्ही. असा कौतुक समारंभ देशमुखांच्या घरात सगळ्या सुनेचा झालेला आहे. बाळाकाका हो खरंच ठीक आहे मी. अरे इथं डॉक्टर कोण आहे, तू की मी? हा हे बघ, सकाळला मी औषध आणायला पाठवले. आज रात्री झोपताना एक गोळी घ्यायची आणि उद्या 3 वेळेला दिवसभरातून एक गोळी घ्यायची. पण मात्र औषधांबरोबर आरामही तितकाच महत्वाचा आहे. काय ऍक्च्युली हे सगळं ओव्हर एक्झर्शनने झालं, त्यामुळे आता झाली तितकी दगदग पुरे. बघितलंस, म्हणून तू आता काहीही कामं करायची नाहीस. सगळी कामं एकदम केलीस ना, त्याचाच परिणाम आहे हा. पण पल्लू काकी मला आवडतं ही सगळी कामं करायला. अगं हो, पण आधी परी हो. पुढचे काही दिवस घरात कोणीही तुला एकाही कामाला हात लावू देणार नाही. पण पल्लू काकी आता पडणे आणि बिडणे, आराम कर बघू आणि काळजी घे. हा ओ चला तुम्ही. तू कुठे येतेस? पुस्तक आणलंय ना? मग आता इथेच बसायचं आणि अभ्यास करायचा. आणि शिवाय अदितीला काय हवं काय नको ते पण बघायचं, कळलं? अहो नाही बाळाकाका, एवढं काहीच नाही झालं, त्याची काहीच गरज नाहीये. डॉक्टर कोण आहे? हो हो, तुम्ही जाता डॉक्टर, बसते मी इथे. जा तुम्ही. पल्लू काकी सॉरी, माझ्यामुळे तुम्ही अडकला तिथे. अगं नाही नाही, तसं काही नाहीये. मला इथे थांबण्याचा किंवा तुझी काळजी घेण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे पुस्तक घेऊन बसवलं ना, ह्याचा राग येतोय मला. डोकं गरगरतं ग माझं. आता बघ, थोड्या वेळाने येतील ना तुझी चौकशी करायला, तेव्हा विचारतील काय अदिती कसं वाटतंय तुला. तेव्हा मला पण विचारतील काय पल्लू किती झालं वाचन. तेव्हा तुझी चौकशी कमी आणि माझी अभ्यासाची उजळणी घ्यायला खास करून येतील. मला ना अजिबात आवडत नाही अभ्यास करायला. हे पुस्तक नुसतं असं जरा उघडलं ना तरी पण जांभई येते ग मला. अहो मग तुम्हाला आवडतं ते करायचं ना. त्यांना नकोय ना, त्यांना फक्त माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे. सारखा आपला अभ्यास शिक्षण पूर्ण कर, वैताग आलाय ग मला आता. तुला तिच्या डोक्याची भुणभुण करायला नाही बसवलं इथं. अगं तिला बरं वाटेल असं काहीतरी बोल ना. ते सोडून माझी तक्रार करत तुला कसं बरं वाटेल हे बोलत बसलीस तू. बघितलं, बोलले होते ना मी तुला. सॉरी हा, चुकलं माझं. मी आता अदितीशी छान गप्पा मारते. हे पुस्तक घेऊन जा. नको, ठेव तुझ्या पाशीच आणि अभ्यास कर. आणि हो, तिच्या डोक्याला ताप देऊ नको, कळलं? तुम्ही माझ्या डोक्याला ताप देऊ नका. बसते मी, जा तुम्ही. ग हसतेस काय? किती गोड भांडता तुम्ही. नुसतं गोड भांडून काय उपयोग आहे. गोड बातमी द्यायची आहे मला. युवराज यार, माझ्यामुळे अदितीला त्रास झाला यार. तिच्या डॅडचं म्हणणं बरोबर आहे, पण तुला खरं सांगू का, माझा खरंच असा काय हेतू नव्हता रे तिला त्रास द्यायचा. मला फक्त तिला हे जाणीव करून द्यायची होती की हे तिला जे सगळं दिसतंय ते तेवढं सोपं नाहीये. या कुटुंबात राहणं सोपं नाहीये हे फक्त तिला कळून द्यायचं होतं. सिद्धार्थ मला कळतंय, पण तो आदितीला ओळखतोस ना. तिने एकदा ठरवलं की तो डिसिजन बदलणं सोपं नाही. सिद्धार्थ तिचा डिसिजन झालाय, तिला इथंच थांबायचं. तू कितीही प्रयत्न कर. अदिती सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होत चालली. तीच मुलगी आहे जिला मी सांगायला घाबरत होतो की माझं मोठं कुटुंब आहे. माझं मोठं कुटुंब आहे कळल्यावर ती मला सोडून जाईल अशी मला भीती होती. पण आज तीच मुलगी या कुटुंबासाठी मला सोडून लांब राहायला तयार आहे.
अदितीला कळत कसं नाहीये? हे तिला जेवढं सोपं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. या घरात प्रत्येकाची छोटी फॅमिली आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत, आवडी निवडी आहेत, स्वप्न आहेत. हे सगळं ती हँडल करू शकणार आहे का? जशी या घरात प्रत्येकाची छोटी फॅमिली आहे तशी माझी आणि अदितीची छोटी फॅमिली असू शकते ना. आम्ही वेगळे राहू शकतो ना. आम्ही वेगळे राहतो याचा अर्थ असा नाहीये की आम्ही फॅमिलीचा विचार करत नाही, आम्ही फॅमिली तोडतोय. कसं समजावूया अदितीला? सिद्धार्थ, आता अदितीला तुझी जास्त गरज आहे. आपण या टॉपिकवर नंतर बोलू. तर तूही जास्त विचार करू नकोस. तूच जर असा स्ट्रेस घेतलास तर अदितीची काळजी कोण करणार? आणि हे बघ, जर काहीच मार्ग नाही निघाला तर तुझ्याकडे शेवटचा ऑप्शन आहे ना, ज्यासाठी तुला माझी गरज लागणार आहे. पण तो माझ्यासाठी शेवटचा ऑप्शन असेल. वेळ आली की बोलेन तुझ्याशी. आणि आता तू बोलतोयस ते बरोबर आहे. आधी अदितीची काळजी घेणं महत्वाचं. जातो मी. सीटची बाईक तर इथेच आहे. म्हणजे हा अरे सुधाकर, तुला माहिती आहे ना आज पेरणी नाही झाली तर किती नुकसान होणार आहे? माहिती आहे ना? अरे मग बोलव ना कामगारांना. काय करू काय मला काय माहित नाही. सगळे कामगार कामावर आले पाहिजेत. हो कर काहीतरी, हो कर काहीतरी. अप्पा, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही नाही, काही नाही एवढं. अदिती, काय झालं? अस्वस्थ का दिसतेस? काही हवंय का? भूक लागली असेल ना? काय खायला करू का तुझ्यासाठी? नाही नाही, सॉरी, मी जरा उशिरा उठते. मी पटकन आवरून येते आणि मग नाश्ता तयार करते. अजिबात नाही. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की तुला आज काहीही करू द्यायचं नाही. तू एकही काम करणार नाहीस. तू ये आवरून. हो. अदिती, काय शोधतेस? काही नाही, मी येते. आलीच. काय झालं माहिती नाही. त्यांच्याशी काही बोलायला गेलं तर माझ्यावरच ओरडतात. असं कसं होईल? काहीच तशी सोय होऊ शकत नाही. अरे बघ जरा काही होतंय का? हे बघ, निदान 8-10 लोक जरी मिळालेत ना मला तरी माझं काम पुढे सरकेल. बघ काहीतरी. अप्पा, काय झालं? आता तुम्हीच विचारा त्यांना. मी विचारायला गेलं तर उलट माझ्यावरच चिडतात, ओरडतात. तू थांबणार आहेस का जरा? आधीच खूप गोंधळ आहे. त्यात तात्या नाही आलेले. अरे अप्पा, काय झालं? आज शेतावरचे कामगार आज कामावरच पोहोचू शकत नाहीये. बस गाड्यांचा काही प्रॉब्लेम झालाय ना, त्यात रस्ता रोको पण झालाय. आज पेरणी नाही झाली ना तर वेळेत मक्का तयार होणार नाही. आणि पेरणीला जर उशीर झाला ना तर मक्याचं पोत बिघडेल ना. मग व्यापारी पैसे देत नाही ना त्याला चांगले. आपण त्यांना शब्द दिलेला असतो, आपलं चांगला माल आहे, आपलं उत्पन्न चांगलं आहे, चांगल्या पिकासाठी आपल्या देशमुखाचं नाव आहे मार्केटमध्ये, आणि तेच खराब झालं तर? आणि त्यात तात्या नाही. आज परिषदेच्या ऑफिसला गेले. तात्या असते ना का काहीतरी मार्ग काढला असता. आता माणसांची जुळाजुळ करायला लागेल ना. माणसं भेटत नाहीये, ती जुळाजुळ चालली, तीच फोन चालू आहे. आज कोणत्या आरतीत पेरणी करायला हवी ना. अरे आप्पा, एवढंच ना? आम्ही आहोत ना. हे कामगारांना शक्य नसेल तर आपण त्यांची वाट बघण्यात काय अर्थ? आम्ही आहोत ना. मग चल, मी येतो तुझ्या बरोबर. हो, आणि मी पण आहे. आप्पा, तू काळजी करू नको. मलाही मळ्यात काम होतं, पण आधी शेतातलं काम उरकून घेऊ. मी पण येतो ना. असंही कोणी पेशंटचा फोन आलेला नाहीये, आणि एक दिवस ओपीडी बंद असेल तर काही फरक पडत नाही. मी पण येतो. मी पण येतो. मी पण आहेत. हे बघ आप्पा, बोलता बोलता 5-6 जण इथेच झाले बघ. हळू.
महालक्ष्मी मला डिस्टर्ब होते कळत नाहीये का तुला? काय म्हणतोय मी? महालक्ष्मी तुला आहे ना एकंदरीत आयुष्यामध्ये सवयच लागलीये सगळीकडे ढवळाढवळ करायची, त्यामुळे जोरात ढवळतेस. हो, तू बस असंच इथे काम करत. घरात काय चाललंय याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये. का? काय झालं काय? काल दारूच्या नशेत तू तुझ्या जावयाला कानाखाली मारलीस. तो गेला मुंबईला निघून. काय? सिद्धार्थ मुंबईला गेला? का? मला काय माहिती. आणि तसंही त्यांनी घरात कोणालाही सांगितलं नाहीये. त्यामुळे का गेलाय, कुठे गेलाय हे कळायला काहीही मार्ग नाहीये. काय? असं अचानक मुंबईला? ते सगळं राहू दे ना मला. आपणही निघूयात मुंबईला. इथे हात दुखतायत रे माझे. सगळेजण काल अदितीची काळजी घेत होते, तो सखा पण. मग माझ्या मुलीसाठी मीच माझ्या सगळ्या साड्यांना इस्त्री केली. त्यामुळे माझे हात दुखायला लागलेत मिलिंद. नाही होत रे आता कामं. चल आपण पण जाऊयात मुंबईला प्लीज. नाही पण हे असं कसं होऊ शकतं ना? सिद्धार्थ अचानकपणे मुंबईला जातो आणि कोणालाच काही माहित नाही. नाही नाही नाही, हे असं होऊच शकत नाही. कुणाला तरी काहीतरी माहित असेल, ऍटलिस्ट अदितीला तरी. सावकाश. हो. वीणबाई काही लागलं नाही ना? अहो, कंबर लचकली का तुमची? या इकडे, मी पायाळू आहे. तुमच्या कमरेला पाय लावून तुमची चमक उतरून देते. नो, आय एम ओके. सावकाश. हळू. महालक्ष्मी, शेतात काम आदिती करते आणि घसरून तू पडलीस. स्टॉप इट मिलिंद, डोंट लाफ. अरे चला गाणी गात गात पेरणी करूया, म्हणजे कामाचा थकवाही जाणवणार नाही. काय? ए नाना, चल हो सुरू. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. ईज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. सिद्धार्थचा फोन आला. अरे युवराज, कुठे आहेत सगळे? अरे मी किती फोन करतोय, कोणीच फोन उचलत नाहीये. अदिती पण. सगळ्यांनी फोन बाजूला ठेवलाय, सगळे काम करतायत. एवढं कसलं काम आहे? तू व्हिडिओ कॉल कर आणि तूच बघ. बरं ठीक आहे, करतो. हे सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल आला. हे बघ. सिद्धू भाऊ. हाय सिद्धू. हाय सिद्धू. अरे हो, पण अदिती कुठे आहे? ती बघ तुझी बायको पेरणी करते. ते अदिती, सिद्धार्थचा फोन. एक मिनिट. हाय सेठ. अदिती, अगं तू काय? अरे ते शेतात काम करायला कामगार येतात ना, ते गाड्यांच्या संपामुळे येऊच शकले नाही आणि अप्पांना आजच पेरणी करायची होती. मग आम्ही सगळेच आलो शेतात. सेठ, मी पहिल्यांदा शेतात काम करायला आले. अदिती, बाकी सगळं ठीक आहे ग, पण तुझी तब्येत ठीक नाहीये ना, मग आराम करायचा ना. अरे आता बरं वाटतंय रे, आणि इथे येऊन तर अजून मज्जा येते. आम्ही मस्त गाणी गात एन्जॉय करत काम करतोय. सेठ, आता वाटतेय ना मी शेतकऱ्याची सून. तुम्ही थांब. थांब थांब, ऐक. उगाच मस्करी करू नकोस. ते पत्र खूप महत्वाचं आहे. कुठे आहे ते पत्र? कुठलं पत्र? मला माहित नाही. धुम्या, मस्करी करू नकोस. सांग ना कुठे आहे? आब्राकडाब्रा, गुळपोळीचा जादूगर कोबरा छू. जादू केली, पत्र गायब. गप.
खिसे दाखव तुझे. नाही. अरे कुठे आहे पत्र? सांगितलं ना, जादू केली. हरवलं पत्र. ये वहिनीचं पत्र हरवलं. ए वहिनी, तुझं पत्र हरवलं. धुम्या, मी सांगितलं ना ते पत्र खूप महत्वाचं आहे. मस्करी करू नकोस. कुठे आहे ते पत्र? पण जादू झाली आता. मग आता ना त्याच जादूने ते पत्र परत आण. दाखव बरं तुझी जादू. हा दाखव. ती मॅजिकल पॉवर गेली आता. संध्याकाळी येईल तेव्हा देतो. बाय. दुम्या, मी फटके दे ना आता तुला. अगं पण ते फटके देऊन सुद्धा मॅजिकल पॉवर येणार नाही. दुम्या, तुला एकदा सांगून कळत नाही का? सांगितलं ना ते पत्र खूप महत्वाचं आहे. कुठे आहे ते पत्र? मी फेकलं. मला माहितीये तुमचंच पत्र आहे. का म्हणून विचारा. का? अहो तुमचंच आहे म्हणून तर यांनी खेचलं माझ्या हातातनं. काय कामाचं पत्र आहे का? अहो काय राव तुम्ही अशा कामाच्या गोष्टी कुठे टाकत असता का? मी रोज अंगण झाडतो म्हणून ठीक आहे, नाही तर. हो ना. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला कळलं ते महत्वाचं पत्र आणि ठेवलं तुम्ही. वाचलं नाही ना पूर्ण? छे, मी कशाला वाचू? मी अशी कोणाची पत्र वाचत नाही. म्हणजे वरच्यावर बघितलंस ना, वाचलं नाहीस ना? हो ना, आता एकदा सांगितलं नाही वाचतं म्हणून. द्या इकडे ते वाचतो परत. नको नको. सखा दादा थँक्यू. अदिती, ते गाडीची पार्ट्स दाखव कसे होते. चल ना. हो हो चल. चल. सखा दादा थँक्यू. जराही नाही ना वाचलं? नाही सिस्टर, नाही वाचलं. पण कुठे सापडत नाहीये. तिथे पण नाही सापडलं. मी पण हॉलभर शोधलं रे, इथे पण नाहीये. नाहीच सापडत आहे. आणि हे पत्र? हे ते मगाशी सापडलेलं. आता हे पत्र कोणी लिहिलं असेल? कोणाचं असेल? आता ह्याचं नवीनच टेन्शन. एक मिनिट, या पत्राचं टेन्शन नाही घेते मी. याचं का टेन्शन घेऊ मी? ते असंच बघत होते मी. ते बघ, मला ना फक्त सिडने लिहिलेलं पत्र इम्पॉर्टंट आहे. सखादादांनी अंगण पण झाडलं, तिथे पण नाही सापडलं. पुन्हा दुसऱ्याच्या हातात सापडण्याआधी आपण शोधलं पाहिजे ते. याचं काय आहे? पण तरी पण एक मिनिट, तुला काय या लव्ह लेटरचं एवढं टेन्शन येतंय? हे तू तर काय, माझा काय संबंध या लव्ह लेटरशी? काय युवराजने आदितीला लव्ह लेटर लिहिलं? काय रे, तुला कळत नाही का? आदितीने सांगितलंय ना तुला की तिचं फक्त सिद्धूवर प्रेम आहे म्हणून, आणि आता तर त्यांचं लग्न पण झालंय. नाही नाही ताई काकी, काहीतरी गैरसमज झालाय. नमा, गैरसमज झालाय काहीतरी. हे पत्र आहे ना, आम्हा दोघांनाही अंगणात सापडलं. आम्हालाच नाही माहित आहे कोणाचं आहे ते. मी हॉलमध्ये ठेवलं होतं, ते तुझ्या हातात पडलं आणि तुझा गैरसमज झालाय काहीतरी. हो का? सॉरी युवराज. काय ग नमा, बघू ते लेटर. बाई, गोकुळ निवास मध्ये निनावी प्रेमपत्र कोणी लिहिलं असेल कोणाला? हो ना, मला सुद्धा कळत नाही. आणि ज्याने कोणी हे लव्ह लेटर लिहिलं असेल त्याने असं फेकलं का असेल? हो, चल आपण शोधूनच काढू. इट्स ओके. पण हे प्रेमपत्र कोणाचं असेल तुम्हीच सांगा बरं बयोबाई. मला तर खूप उत्सुकता लागलीय. कोण असेल? किती रोमॅन्टिक आहे ना. जिच्या कोणासाठी लिहिले असेल ती किती लकी आहे. एवढी कविता लिहिली आहे म्हणजे त्या व्यक्तीला तिचं प्रेम व्यक्त करता येत नसणार. पण असं कोण आहे? बाळाकाका. बाळाकाका कधीच व्यक्त होत नाहीत. पल्लू काकी, तुमच्यासाठी लिहिलं असेल तर? शक्यच नाही.
त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं ना तरी बस आहे. आणि कशी बशी कविता लिहिली जरी असती ना तरी प्रिस्क्रिप्शन पेपरवर लिहिली असती आणि खाली तळटीप लिहिली असती, कविता वाचून झाली असेल तर अभ्यास करायला घे. अगं काय तू, नाहीतर काय. अहो उलट माझीच इच्छा असते त्यांनी कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलावं. आणि ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील ना, ते काय मला घाबरतात का असं पत्र वगैरे लिहून पाठवायला? हो हे तर आहेच. डायरेक्ट प्रत्येक जोडपी एकमेकांशी बोलू शकतात, तरी पत्र लिहिलंय का? जिला पत्र लिहायचंय ती व्यक्ती घरातली नाहीच. ताई तू काय बोलतेस कळतंय का तुला? घरात कोणीतरी कोणाला प्रेमपत्र लिहितंय हे चांगलंच आहे असं म्हणते, आणि तुला असंही वाटतंय घरातलं कोणाचं बाहेर काहीतरी? मला वाटलं, पण असू शकतं ना. मग हे पत्र कोणाचं आहे? ताई तू काय बोलते कळतंय का तुला काही? लव्ह लेटर माय फूट. तुम्हाला काहीच वाटत नाही का मला येऊन असं विचारायला? आमचा डिवोर्स होणार आहे माहितीये ना तुम्हाला, तरी मुद्दाम विचारताय? मुद्दाम नाही हो, आम्हाला वाटलं म्हणून. प्रत्येक वेळी तुमच्या घरात काहीही झालं तरी ते आम्हीच केलं असंच का वाटतं तुम्हाला? सरळ सांगा ना, आम्ही इथे राहतोय ते तुम्हाला आवडत नाहीये ते? मिलिंद, तुला मी सांगत होते की निघूयात आपण इथून. मुलीच्या सासरी राहिलेलं असं बरं दिसत नाही. बघतोयस ना, यांना खूपतंय आपण इथे राहिलेलं. आडून आडून दरवेळेला हेच सांगायचा प्रयत्न करतात. बघ जरा. मॉम असं काही नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हो मॉम, आणि तुम्ही यांना नका बोलू. मला वाटलं तुम्ही इथे इतके दिवस एकत्र राहिलात तर तुमच्यातलं भांडण कमी झालं असेल, म्हणून डॅडने लिहिलं असेल तुमच्यासाठी. तू ना एकतर आम्हाला मॉम डॅड म्हणणं बंद कर. नाही आहोत आम्ही तुझे मॉम डॅड. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही इथे एकत्र दिसतोय ना ते फक्त अदितीसाठी. म्हणजे विहीनबाई, हे यांनी लिहिलेलं पत्र नाहीये हे? एक्सक्यूज मी, हे बघा मी कुठलंही पत्र लिहिलेलं नाहीये. हे कविता वगैरे मला काही जमत नाही आणि तेवढा वेळही माझ्याकडे नाहीये. मी माझं बिझनेस लेटर सुद्धा माझ्या असिस्टंट कडनं लिहून घेतो. इज दॅट क्लिअर? म्हणजे यांनी पण नाही लिहिलंय? मी नाही लिहिलं. म्हणजे एकतर हे पत्र नानाने नानीसाठी किंवा सुहासने अर्चनासाठी लिहिलंय. चला ना मग त्यांनाच जाऊन विचारूया. हा चला चला चला. हे घेऊन जा. हा चल चल. अदिती बेटा एक मिनिट. हा सिद्धार्थ मुंबईहून कधी येणार? काय ग? जाऊबाई, सुहासने हिच्यासाठी नाही लिहिलं म्हणजे? अगं म्हणजे काय, लफडं सुहासचं बाहेर. हा काय बाई, लाज सुद्धा वाटली नाही. घरात एवढी सुंदर बायको आहे आणि हा बाहेर. रत्ता का बस. ए ताई, माझ्यावर कशाला ओरडतेस? तुझ्या सुनीनं मान्य केलंय ते अक्षर तुझ्याच मुलाचं आहे म्हणून. आपण आता ती कविता त्यानं तिच्यासाठी नाही लिहिली, आणखीन कोणासाठी तरी लिहिली आहे. ताई, तुझा अंदाज खरा ठरला. हे सगळं करणारा तुझाच मुलगा निघाला. रत्नाका बास. शांत हो गो बाई. अगं तू रत्नाका, तू सुद्धा काही बोलू नको. शांत व्हा, शांत हो बाई. अगं ताई, म्हणजे तुझा त्रास कळतोय मला, पण आता जे आहे ते आहे. बिचारी अर्चू. जाऊबाई, हे घ्या पाणी प्या. जाऊबाई, अहो प्लीज शांत व्हा ना. सुहास भाऊजी असे नाहीयेत, असं काहीच नसणार. मला माहितीये त्यांनी ही कविता माझ्यासाठी नाही लिहिली.
आणि त्यांना माहितीये मला हे असं तात्विक काव्यात्मक नाही कळतो आणि मला आवडत पण नाही. ते ज्या साध्या साध्या सोप्या सोप्या कविता ऐकवतात ना त्याच मला आवडतात. तरी ना मला कळत होतो मीरा झाल्यापासून ह्यांचं माझ्यातला इंटरेस्ट कमी होत चाललाय. मला आपलं सतत वाटायचं की माझंच काहीतरी चुकतंय, माझंच काहीतरी चुकतंय. मी आपली स्वतःलाच दोष द्यायचो. पण यांचं काहीतरी नाही नाही जाऊ बाई, असं काही नसणार. असं कसं म्हणता तुम्ही नसणार? हे अक्षर त्यांचंच आहे ना. पण मला माहितीये हे माझ्यासाठी नाहीये हो. जर माझ्यासाठी असतं ना तर त्यांनी मला असंच दिलं असतं ना. ते असं लपवून वगैरे नसतं ठेवलं. काही नाही, नक्कीच ना त्यांचं कुठेतरी बाहेर चालू आहे. कॉलेजला जातात ना प्रोफेसर, सतत तरुण मुली आजूबाजूला. एखादी बोलली असेल त्यांच्या हुशारीला, म्हणाली असेल सर किती छान शिकवतात ना, सर मला स्पेशल नोट्स द्या ना. असं म्हणत म्हणत त्यांच्या मागे हाच कागद शोधताय का? अरे हो, हा कुठे सापडला आणि असं का झालंय? कुठे पडलं होतं का? लाज नाही वाटत? लाज का वाटेल? बायकोच्या हातात प्रियसीचं प्रेमपत्र बघून पण नाही घाबरत हा माणूस. हे प्रेमपत्र नाहीये. अहो इतके निर्लज्ज कधी झाला तो? अर्चू, काही काय बोलतेस? वा, म्हणजे एवढं सगळं होऊन मी शांत राहावं अशी इच्छा आहे का तुमची? काय आहे? मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तुमचं. ऐक ना, मला काही बोलू नका, निघा. काय झाले ते? निघा इथून. अर्चू, निघा. अर्चू, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. तुम्ही निघा. अर्चू ऐक तरी. अगं मी काय म्हणतो ऐक. अर्चू ग, काय झालं एवढं? सुहास, ही कविता तू लिहिलीयस? हो. सुहास, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. काय कविता लिहिली? बापू, अहो बापू. अरे अरे, देशमुखांची लाच काढलीस तू आज. अगं रत्नात का? अतिथिविनी काय झालं एवढं? काही कळतच नाही. तिथे माझा संसार उद्ध्वस्त झालाय.